तर 5व्या क्रमांकाचीच कविता आहे की जेव्हा आपण कुठलीही कविता काही लिहित असतो त्यावेळेला एक एक मनस्थिती असते, त्याच्यामध्ये आपण बुडून जात असतो आणि त्याच्यातून हे तयार होतो. तर मी 15 ऑगस्टच्या दिवशी एक कविता लिहिली होती जय भारत नावाची, आणि त्या कवितेला त्यांनी कॉमेंट केलं होतं. तर त्यावेळेला हे शब्द म्हणजे अगदी ऑनलाईन म्हणजे जे काही आपण फेसबुक असतं त्यावेळेला लिहिलेले शब्द आहेत. असा सापडतो काव्यसूर नावाचा, जसे दह्याच्या मंथनातून लोणी, तसे शब्द चिंतनातून सुचतात काव्य आणि गाणी. सहज तरल मनाच्या पटलावर फुटतात भावनांना अंकुर, जीवनाच्या रहाट गाडग्यातही कधी कधी सापडतो काव्यसूर. काव्य असते आपल्या भल्या बुऱ्या अनुभवांचा समर्पक सार. सगळं चांगलं 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 किंवा फारच टोकाचं, म्हणजे एवढं टोकाचं की एकच विषय धरून बसायचं, म्हणजे एकतर ते चालू सरकारच्याच मागे लागायचं किंवा एकतर फार जुन्या सरकारच्या मागे लागायचं. आपण तसं नाही, न होता जे आहे जसं आहे ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने मांडलं तर ते चांगलं वाटतं, असं मला या निमित्तानं वाटतं. काव्य असते कवीचे अस्तित्व व अस्मितेचा मूलाधार. काव्य असते समाज परिवर्तनाचा धोपट रस्ता. काव्य असते सामाजिक शब्दांनी बांधलेला एक शब्द बसता. शब्द असतील पदरीचे. आता या ठिकाणी अगदी मी प्रामाणिकपणे सांगतो की मी कुठलीही रचना कोणाच्याही मागे किंवा त्याचा आधार घेऊन किंवा कधीच नाही करत, त्यामुळे मला माझं बरं वाटतं, बाकीच्यांना काही असू. शब्द असतील पदरीचे निपजते काव्य भरजरी. शब्द असतील दुसऱ्याचे तर ओळखून घ्यावे वाङ्मय चोरी. तर आता गिरीश कुबेरांसारखा मोठा लेखक म्हणजे त्याला बाबा छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिताना शिवाजी महाराज चांगलाही मांडता आला असताना, परंतु नाही, आपलं पण जाऊ द्यायचं नाही. तो कसा मांडला त्यांनी ते तुम्हाला माहित आहे मागचं प्रकरण. तर ती तशा पद्धतीची वाङ्मय चोरी आपण करत गेलं की त्या पद्धतीने मग आपण कुठल्या तरी एका गटातटाची कुठल्या तरी एका फ्रेम मध्ये जाऊन बसतो. तर ही अत्यंत घातक अशा पद्धतीची लिखाणाची पद्धती आहे असं मला प्रांजळपणे वाटतं. काव्य असते आपल्या वैचारिक विचाराचे आपत्ती. काव्य असते प्रतिमा आणि प्रतिमेतून गवसलेले एक सत्य. काव्य असते रचनाकाराची ती आशा, दिवसा मासा हृदयगत होणारी पूर्ती नशा. काव्य केल्या शमत नाही आणि काव्याविना गमत नाही कवी म्हण. तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या हळूहळू आपल्या मध्ये येतात. मग हे लिहित असताना मला कधी कधी कुठले विषय हे आपण एखाद्या वेळेस लिहितो. आता जसं तलवाडे सरांनी सांगितलं ते की बाबा माझं त्या वाचतात आणि मला हे करतात. त्याचं कारण असं होतं की त्या पूर्वी वाचायच्या नाही, त्या पोलीसमध्ये असल्यामुळे आता शेवटी मला ते सहनही करावं लागतं, त्यांना दाखवावे लागते. काय झालं, एक मी सदर लिहिलं जवळपास 15-16 पेजेस होतं आणि ते त्याचं टायटल असं होतं की कुटाळ ओटा नावाचं. आता तो कुटाळ ओटा मी मुलीमध्ये असताना लिहिलं, वाङ्मयाला माहित आहे, आणि ते एका पेपरला दिलं, त्या पेपरवाल्याने छापले बी. ते कदाचित त्यांच्यापर्यंत गेलं नसतं. मग एका आमचे मित्रच होते, ते बामशेप मध्ये कार्य करायचे, आणि मग त्यांचा मला फोन आला सायंकाळी. मला म्हणे तुम्ही काय डोक्या बिग्यावर पडले काय म्हणून. काय झालं पटेल म्हटलं. नाही तुम्ही डोक्यावर पडले म्हणे, तुम्हाला मनोरुग्णालयात नेऊन तपासावं लागते म्हणे. तेवढ्या म्हणून ते थांबले नाही. बराच दिवस मला त्यांनी टॉर्चर केलं. इव्हन व्हिडिओ साहेबाकडे त्याची तक्रार केली लेखी, आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही कुटाळ ओटा हा शब्दच का वापरला. मग मी कधीही त्या ज्या फेसबुक आहेत त्याच्यावर कधी कॉमेंट्स नाही देत, कारण ते एकतर आपल्यासाठी कसं ते चॅटिंग ह्या फार अवघड असतात. आपण त्याने लिहिलं की त्याला लिहायचं, त्याने लिहिलं की त्याला लिहायचं, आणि तेच असं चालू राहायचं. तर ही चॅटिंग मी त्या ठिकाणी अत्यंत जाणीवपूर्वक टाळली. आणि मी शिकेंना फोन केला, शिके कदम जे होते त्यांनी मला एवढा त्रास दिला की 1 महिना. परंतु तो त्रास मी सहन कसा केला, तर माझं ते चुकलेलं होतं. पहिलं टायटल माझं चुकलंच होतं की गावातल्या माणसांना तुम्ही कुटाळ म्हणता का. मी म्हटलं तुम्ही वाचा पूर्ण, कारण त्याच्यामध्ये कुटाळ असा शब्द जरी वापरला असला तरीही त्याच्यामध्ये ते फक्त एक हेडलाईन आहे, परंतु मध्ये जे आहे ते तुम्ही वाचल्यानंतर त्यांना मी कसा न्याय दिलेला आहे, त्या ओट्याला कसा न्याय दिलेला आहे. गावामध्ये एक ओटा असतो,
त्याला कोणी आता एबीपीचा ओटा म्हणाले, कोणी जी न्यूजचा ओटा म्हणाले, काही म्हणाले. तर ह्या सगळ्या गोष्टी कधी कधी लिहिताना मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, मी तिथं कंप्लेंट चुकलेलो होतो, परंतु हे घाई गडबडीमध्ये होतं. मग तेव्हा त्यांनी सांगितलं की याच्या पुढे तुम्ही जे काही करसाल, चाहे मला किती वेळ जाऊ असेल, मी पाहून पुन्हा ते अपलोड करेल, असा तो किस्सा होता. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. तर हे लिहित असताना अनेक वेळा मला ज्या वेळेला मी लिहितो त्यावेळेला ते अपलोड करण्यासाठीची थोडी घाई करतो, म्हणून त्याच्यामध्ये गुरुजीच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर अजिबात कलात्मकता नसते. बघ, फक्त लिहित जाणं आणि कलात्मकता बाजूला ठेवणं म्हटल्यानंतर त्याचं मूल्य काय आहे सरांना चांगलं माहित आहे. माझे फक्त कहाण अगोदरच लांब असल्यामुळे ते उपटले दिसत नाही, परंतु ते खूप उपटल्या गेले. बघूया आता काय होते पुढे. मला आता फारसं काही बोलायचं नाही, कारण एवढे मोठे मान्यवर इथं बसलेले आहेत. तर मी पुन्हा शेवटच्या टप्प्यामध्ये एवढंच मी या ठिकाणी आभार याच्यासाठी व्यक्त करतो की मला असं वाटलं होतं की हा कार्यक्रम इतका पुअर होईल की मला माझे 4-5 ग्रामसेवक आणि 2-3 माणसं यांच्यावरच हे पुस्तक प्रकाशन करावं लागेल. परंतु तुम्ही जे दिलेलं आहे, माझ्या प्रेमाखातर तुम्ही इथे आलेला आहात, याचं मला खूपच असा सार्थ अभिमान वाटतो. आणि मला कुठंतरी वाटतं की मी माणसं कमवलेली आहेत. तर मी या सगळ्या माणसांसाठी मी स्वतः टाळ्या वाजवतो. तुम्हाला सुद्धा विनंती करतो या सगळ्या माणसांसाठी टाळ्या वाजवाव्यात, कारण या ठिकाणी जे माणसं आलेली आहेत, कोणी शिक्षण क्षेत्रातून आले, कोणी राजकारणातून आले, कोणी अडचणीमधून आलेले आहेत, तर कोणी एवढे महनीय आहेत की मी त्यांचे नाव या ठिकाणी घेतले तर म्हणजे खूप वेळ जाईल, परंतु मी काही प्रातिनिधिक स्वरूपाची नावं घेतो. मोरे सर या ठिकाणी माझे वैचारिक गुरु आहेत. त्याच्यानंतर लोणे सर आहेत जे विपश्यनेचे माझे गुरु आहेत. त्याच्यानंतर युगांतर राऊत माझा विपश्यनाचा छोटा गुरु, काही अडचणीमुळे आला नाही, तो आहे. त्याच्यानंतर सर आहेत उदय बर्डे सरांचं मी विशेष या ठिकाणी सगळ्यांनाच ओळख असेल, परंतु बर्डे सरांनी मला जे शब्दबळ दिलं ते खरंच मी कधीच विसरू शकणार नाही. सर, मी या 2 शब्दामध्ये सुद्धा मी तुम्हाला आठवण केलेली आहे. आणि ज्या कराडच्या विजय माळी सरांनी माझ्या पुस्तकाला पाठराखण दिली, मी त्याच्याबद्दलही त्यांचा आभारी आहे. त्याबरोबर या ठिकाणी आलेले राजकीय क्षेत्रातील डॉक्टर विक्रम देशमुख सर, मुजम्मिल बेग सर, माधवराव पाटील तळेगावकर, गणेश पाटील त्यांचे बंधू. विशेष म्हणजे माझं लक एवढं आहे की 2 बंधू या ठिकाणी त्यांच्या तळेगाव नगरीमधून आले. मी त्यांचं सर्वप्रथम हे करतो. त्याच्यानंतर माझे भाऊजी दिगंबर कल्याणे सर, माझे दादा आनंदरावजी, त्याच्यानंतर मामा किरण मामा, त्याचबरोबर माझे सर्व मित्र. आणि या ठिकाणी ज्यांनी मला पहिला फोन केला सकाळी अगदी 6:30 वाजता, माझे काकाश्री आणि आमच्या वासरीचं भूषण डॉक्टर मानोतराव उमाटे साहेब यांचं मी विशेष या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या ठिकाणी आलेल्या दीपालीताई कांबळे, त्याच्यानंतर मीनाक्षीताई मुंगल, त्याचबरोबर गाडेकरताई, त्याचबरोबर वैशाली राक्षस मारेताई, त्याचबरोबर राऊतताई आणि क्रांतीताई राऊत आणि आत्ताच आलेली पूजा ढवळे, ह्या सगळ्यांचं मी मध्येच काय आभार व्यक्त करतो की मला फक्त 2 ते 3 मिनिटं शेवटचं बोलायचे, कारण विसरण्या ह्या सगळ्या गोष्टी. त्याबरोबर या ठिकाणी आम्हाला ज्यांनी मदत केली असे डॉक्टर प्राध्यापक व्यंकटराव पावडे आणि तलवाडे सर, वडजे साहेब आणि सगळे जण, या सगळ्यांचं मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. आणि दुसरी गोष्ट, शेवटी एवढंच मी सांगू इच्छितो, मला फारसं माझ्या म्हणजे काय बोलावं हे मला काही समजत नाही, त्याच्यामुळे मी या ठिकाणी आवर्त घेतो. परंतु शेवटी मला एवढंच वाटतं की ज्या वेळेला मी माझ्या गावाकडे जायचो तेव्हा वाटायचं की मला म्हणजे मी लिहू लागल्यामुळे मला गाव ते चांगलं वाटायला लागलं. अगोदर मी गावाकडे जायचो, गावाकडे जाऊन घरीच यायचो, म्हणजे इकडे नांदेडला यायचो. या अगोदर मी कुठंतरी सहलीला जायचो तर त्यावेळेला मला असं वाटायचं नाही की मी सहलीला गेलो, परंतु आता मी जेव्हा सहलीला जातो तेव्हा माझ्यासोबतचे लोक म्हणतात आता हे बघा, आता 1-2 घंट्यामध्ये कोमामध्ये जाते. म्हणजे ती सवयच लागून गेली, त्या भजण्यासारखं काम होऊन गेलं, त्या 31 तारखेच्या डिसेंबर मधल्या माणसासारखं काम होऊन गेलं. तर हे काम कुठंतरी असं वारेमाप न करता आजपासून मात्र मला पावलं हे सावध टाकायचे आहेत असं मला वाटायला लागले. तर हे सावध पावलं टाकण्यासाठीचं बळ देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी मला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे आशीर्वाद दिलेले आहेत, ते आशीर्वाद मी निश्चितच स्वीकारतो.
आणि शेवटी या ठिकाणी मी एक कविता माझी वाचून या ठिकाणी थांबतो. या शीर्षक जर पाहिलं तुम्ही तर या शीर्षकामध्ये मी ज्या वेळेला शीर्षक तयार केलं त्याच्याबद्दलचं मी कोणालाही न सांगता मी तयार केलं. आणि त्याचं कारण असं होतं की अलीकडच्या काळामध्ये मुलींच्या बाबतीमध्ये आज आपण गावामध्ये पाहतो की एका गावामध्ये एका वर्गामध्ये मी कालच पाहिलं माझ्या मुलीचं नाव एकता आहे, त्यामुळं कदाचित ते तसं आलं असेल, परंतु ते तसं नाहीये. तर ज्या देशामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं, आता काही लोक मला म्हणतात की बा खानसोडे फक्त याच विषयी बोलतो, याच विषयी राऊत सरच म्हणतो. राऊत सर काय म्हणू नये, राऊत सरांनी आम्हाला कधीच एका कुठल्या तरी फ्रेम मध्ये राहण्याचं शिकवलं नाही. राऊत सर काय म्हणतात तर राऊत सर संविधान म्हणतात, मग आम्ही राऊत सर म्हणतो. कारण संविधान हे देशाला घेऊन चालणारा ग्रंथ आहे. आज जी सिस्टम सर्व त्याच्यावर चालू आहे आणि ते सौहार्द निर्माण करणारी गोष्ट आहे. तर मग सरांचं जे मार्गदर्शन, जसं जेव्हापासून आम्ही सरांना या वर्गामध्ये आम्हाला शिकवत असताना जसे सर होते तसे सर आहेत. सरांचे आयडियल अजिबात बदललेले नाही. आणि सरांनी जो आम्हाला मंत्र दिलाय, दैव नशिबा नाही थारा, मेंदू बनगट आमचा नार. दैव आणि नशीब हे आपण जर समजा घेऊन चालायला लागलो तर ते आपल्या एक आस्थेचा भाग होऊ शकते, हे साहजिक आहे. परंतु तो जर आपल्या पेशामध्ये आणला, तो जर आपल्या आचरणामध्ये आणला तर त्याचा काय काय परिणाम होतो हे तुम्ही टीव्ही आणि इतर माध्यमामध्ये पाहतात. आता संभाजी महाराजांना हेच म्हणा तेच म्हणा असं म्हणण्यापेक्षा संभाजी महाराजांना तुम्ही त्यांचे हे स्वीकारा ना, त्यांचे जे गुण आहेत ते आत्मसात करा, त्यांची जी काही फाईट आहे, न्यायासाठीची फाईट आहे ती स्वीकारा. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वीकारल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीने आपण एका शेवटी कसं आहे की आपण आता जी की नफरत छोडो आणि भारत जोडो, आता तो मी मागे राहुल गांधीवर एक आर्टिकल लिहिलं, राहुल गांधींना झालं तरी काय, आणि करेक्टच आहे. ते काय झालं ते त्यांनी वारंवार सांगायला लागले. ते काय कुठलं काही मागत नाहीत, बोलत नाहीत, ते एकच सांगायला लागले की लोक एकत्र आली पाहिजे. मग ते पक्ष कोणीकडे जाऊ, त्याचं मतदान कोणी, त्यांनी कुठलं आव्हानही केलं नाही आतापर्यंत. तर अशी माणसं आणि अशा विचाराला आपण नेहमीच साथ दिली पाहिजे. याच्यासाठीचाच कुठला तरी धागा धरून आपण चाललं पाहिजे असं मला वाटतं. अलीकडे मुलींच्या बाबतीमध्ये मी सांगत होतो की मुलं आणि मुलींमध्ये जी तफावत झाली, एक जर वर्ग असेल 50 विद्यार्थ्याचा तर त्याच्यामध्ये 10-12 मुली आणि बाकीचे मुलं, याचा अर्थ ही मोठी पोकळी जी आहे. त्यामुळं कुठंतरी आपण हे विचार केला पाहिजे की जो काही लिंगभेदपणा आहे तो आजूबाजूच्या याच्यामध्ये, अगदी शिकलेली माणसं सुद्धा याला आपण समर्थन देत आहोत, तर हे होता कामा नये. म्हणून मला आवडलेली आणि या शीर्षकाला ज्याला आपण म्हणूया की लेकीचं नाव नावाची कविता वाचन करतो आणि मी इथं थांबतो. की लेख ही आता अलीकडे एवढी म्हणजे ज्याला आपण हा विषय जो आहे तो आपण आपल्यापर्यंत हे करतो, परंतु आपण प्रत्यक्षामध्ये आजूबाजूला जे होत आहे ते मात्र अत्यंत वेगळं आहे. जीव ओवाळून टाकावं असं एक नातं, वाऱ्यात सुख दुःखात न डगमगणारी वात. बापाची ओळखते तहान भूक, आईची अडचण, मन बयेचं नाजूक, विरून जाते बनवून. वावरतीचा घरभर जणू गजबजलेलं गाव, कळू लागली जगाला महत्व घरावर लेकीचं नाव. तर आपण आपल्या घरावर नाही तर आपल्या हृदयावर पण कोरलं पाहिजे. अशा पद्धतीचं ते नातं लेकीच्या बाबतीमध्ये असावं, अशा पद्धतीची मला या ठिकाणी अपेक्षा वाटते. त्याच्यातूनच मी माझी ही जी काही एकतेची आरोळी आहे मी फार छोट्या याच्यामध्ये व्हॉइसमध्ये ठोकण्याचा प्रयत्न केला. त्याला तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपवितो. आणि मी सरांना सगळ्यांनाच विनंती करतो की सर, माझं हे जरी वेळ लागला असेल तर तुम्ही अत्यंत पोटभर आम्हाला मार्गदर्शन करावं, कारण आम्ही सगळे तुमचं ऐकण्यासाठी आलो. धन्यवाद, सर्वांचे आभार. नारायण आहे. माझे आदरणीय मार्गदर्शक आदरणीय अनंत राऊत सर यांचे आम्ही दोघेही विद्यार्थी आहोत.